नमस्कार. आता मिथुन काकांना सगळं समजलेलं असतं. आता जीवा हा मिथुन काकांना सगळी स्टोरी सांगतो. आता मिथुन काकांना धक्काच बसतो. जीवा म्हणतो, मी जर काव्यासोबत लग्न केलं, मी सगळ्यांना सांगितलं माझं काव्यावर प्रेम आहे आणि मी काव्यासोबत लग्न केलं तर पार्थदादा आणि नंदिनी एकमेकांशी लग्न करू शकत नाहीत. त्यांचा लग्नावरचा विश्वास उडेल, कारण ते दोघेही आता खूप पुढे गेले आहेत. आता नंदिनी स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करून घेईन. नंदिनी माझ्यासाठी प्रत्येक वेळी उभी राहते. ती माझ्यासाठी जीव देईन. मी तिच्यासाठी हिरो आहे. मी असं नंदिनीला एकटीला नाही सोडू शकत काका. तेव्हा आता काका म्हणतात, एक काम कर, पुढे काय होईल ते होईल, पण आता तू कोणालाच काही सांगू नकोस. जीवा म्हणतो, काका मी सांगतच नाहीये. ही काव्या हट्ट करते. काव्याला काही कळत नाहीये की असं सांगून काही उपयोग होणार नाही. सगळी नाती तुटतील. सगळ्यांना खूपच त्रास होईल. तेव्हा मिथुन काका म्हणतात, तेच मला समजत नाहीये की काव्याला कसं थांबवावं. काय करता येईल म्हणजे काव्या तुझं आणि तिचं नातं कोणालाच सांगणार नाही. आता मिथुन काका तो फोटो लपवायला आउट हाऊसमध्ये येतात. आउट हाऊसमध्ये एक बॅग असते. त्या बॅगेत जीवा आणि काव्याचे सगळे फोटोज, सगळे प्रेमाच्या सगळ्या गोष्टी भरलेल्या असतात. त्या बॅगेत ते फोटो ठेवतात आणि त्या बॅगला लॉक लावतात. आणि इकडे आता काव्या ही जीवाशी बोलायला येते आणि जीवाला म्हणते, जीवा चल आत्ताच्या आत्ता आपण आपल्या नात्याबद्दल सगळ्यांना सांगू. तेव्हा जीवा म्हणतो, प्लीज काव्या असा वेडेपणा करू नकोस. अगं ते सगळ्यांना सांगून काही उपयोग होणार नाही आणि परत आपल्यात पूर्वीसारखं तसं नातं निर्माण नाही होऊ शकत. आता मी तुझ्यावर आता पूर्वीसारखं प्रेम नाही करू शकत काव्या. आता गोष्टी खूप पुढे गेलेल्या आहेत. काव्या तू समजून घे. फक्त प्रत्येकालाच त्रास होणार आहे. सगळी नाती बिघडून जातील काव्या, विचार कर. तेव्हा काव्या ऐकायला तयार नसते. काव्या म्हणते, अरे तू सगळं मिटवशील, पण तुझ्या छातीवरचा टॅटू कसा मिटवशील. तेव्हा आता जीवा म्हणतो, तो सुद्धा मी मिटवून टाकेल. आणि समोर शेकोटी केलेली असते. तिथलं तो लाकूड उचलतो आणि स्वतःच्या छातीवर जिथे काव्याचं नाव लिहिलेलं असतं तिथे ठेवतो आणि तो जाळून टाकतो. आता काव्याला ते बघून मोठा धक्काच बसतो. आता मागून नंदिनी धावत येते आणि जोरात ओरडते, जीवा. आता नंदिनी जीवाला बघून हादरून जाते. जीवा हा पूर्ण जीवाचं तिथे भाजलेलं असतं आणि तिथून रक्तसुद्धा येत असतं. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जीवाला बघून नंदिनीला खूपच मोठा धक्का बसतो. ती उठते आणि काव्याच्या सटासट कानाखाली वाजवते. आता काव्याला मोठा धक्का बसतो. काव्या म्हणते, ताईने मला का मारलं. तेव्हा काव्या ही नंदिनीकडे रागाने बघते. नंदिनी म्हणते, काय गरज होती तुला, काय गरज होती ते छातीवरचं नाव बघण्याची. त्यामुळेच ते मिटवण्यासाठी जीवांनी असं मोठं पाऊल उचललं. सांगितलं होतं ना तुला आमच्यामध्ये पडू नकोस. काय गरज होती तुला आमच्यामध्ये पडण्याची. मी त्यांना कधी ते नाव दाखवा सांगितलं नाही आणि तुला काय गरज होती. सगळं तुझ्यामुळे झालं आहे काव्या. लक्षात ठेव, जर जीवाला काही बरं वाईट झालं ना तर मी तुला सोडणार नाही, कधीच माफ करणार नाही. आता नंदिनी जीवाला उचलून आतमध्ये घेऊन जाते. आता काव्याला मोठा धक्काच बसलेला असतो. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.